हाय फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिन आमच्या सोसायटीमध्ये कसा साजरा करतात त्याचा ब्लॉग दाखवणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी तो ब्लॉग कंटिन्यू पहा आणि प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। असंच तुम्ही कंटिन्यू राहा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये आम्ही ध्वजारोहणाची सगळी तयारी केली होती। तर सगळी पब्लिक सोसायटीमधली ध्वजारोहणासाठी जमलेली होती। छोट्या मुलांचा तर उत्साह अगदी दांडगाच होता। महिला वर्गांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी त्यांनी सगळ्यांनीच पांढऱ्या साड्याच घातलेल्या होत्या आणि सगळेजण ध्वजारोहणाची वाट बघत होते। कारण ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांना मिळणारा जो खाऊ असतो त्यात मुलांना इतका आनंद असतो की त्या खाऊसाठी ते ध्वजारोहणाला येत असतात। तर आता तुम्ही पुढे बघाच। भारत माता की जय। भारत माता की जय। आता इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे। बघा तर आपला हा ध्वज कसा फडकताना आपल्याला दिसत आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच राज्यघटना ही अंमलात आणली गेली 1950 साली। तर आता तुम्ही बघा इथे ध्वजारोहण झाल्यानंतर आता ब्रेकफास्टचे नियोजन केलेले आहे। पुढे तुम्ही बघत राहा। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ब्रेकफास्टला सोसायटीमध्ये इडली चटणीचं आयोजन केलं होतं। सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी इडली चटणीचा आस्वाद घेत होत्या। छोट्या मुलांसाठी तर चिप्सचे पॅकेट सोसायटीवाल्यांनी ठेवलेले होते। जेजुरीवरनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तळी भरण्याची सगळी तयारी मी केली होती। आता मुलं येणारच होती तर तेच मी देव आणि वाटी खोबऱ्याचं भांडारा सगळं आणून ठेवलं होतं। आता तळी भरण्याचा यापुढे कार्यक्रम होणार। इथे आता आम्ही जेजुरीवरनं आल्यावर देवाची तळी भरण्याचा कार्यक्रम करत आहोत। आता 7 गण आपल्याला किंवा 5 गण आपल्याला जेजुरीचे जेवू घालायचे आहेत खंडोबाचे आणि मग तळी भरायची। आधी तळी भरायचं आणि मग जेवणाचा कार्यक्रम होणार आहे। सदानाचा येळकोट 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 भैरवाचं चांग भलं चांग भलं चांग भलं अंबाबाईचा उदो 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 येळकोट 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 भैरवाचं चांग भलं चांग भलं चांग भलं अंबाबाईचा उदो 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 ठेवा खाली।
तळी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर 5 मुलांना इथं मी पुरणाचा स्वयंपाक केलेला होता. मुलं अगदी पुरणपोळीचं जेवण म्हटलं की खुश झाली होती आणि जेवणाचा आनंदही घेत होती. जेवण संपत आल्यानंतर मी मुलांना रुमाल आणि जो जेजुरीवरनं आणलेला प्रसाद असा मुलांना दिलेला होता. चला तर मैत्रिणींनो, काही मकर संक्रांतीच्या हळदी कुंकांचे माझ्या मैत्रिणींचे व्हिडिओ आणि क्लिप्स माझ्या राहिलेल्या टाकायच्या होत्या, त्या या व्हिडिओमध्ये मी टाकत आहे. बघा तर तुम्ही. हा माझ्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या भापकर काकूंच्या घरातील हळदी कुंकाचा व्हिडिओ आहे. बघा तर तुम्ही. खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता माझी मैत्रीण सीमाच्या घरचे हळदी कुंकाचं डेकोरेशनचा इथं मी व्हिडिओ टाकत आहे. अशी अतिशय सुंदर असं तिने डेकोरेशन केलेलं होतं. मल्टीपर्पज कलरची तिने रांगोळी टाकलेली होती. रांगोळीमध्ये दिवे ठेवलेले होते. खूपच सुंदर डेकोरेशन, अगदी देखणं बघण्यासारखं डेकोरेशन होतं. दिव्यांची रोषणाई केलेली होती घरामध्ये. एका कोपऱ्यामध्ये चौरंग ठेवून अशी सुंदर अशी तिने समई सजवलेली होती. इथे फुलांची नथ तिने काढलेली होती आणि स्वतःही इतकी सुंदर दिसत होती. तुम्ही बघू शकता. स्त्रीचं सौंदर्य हे साडीमध्ये अगदीच खुलून दिसतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी इथे आलेल्या होत्या आणि त्या आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला हाय करताना आपल्याला दिसत आहेत. आता पुढे. प्रेमापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. विजयरावांशी लग्न करून कळलं की प्रेम म्हणजे काय असतं. अंजू उखाणा घे. धागे ऋणानुबंधाच्या गाठी मायेचे माहेर सोडले गजाननरावांसाठी. सीमा होऊन जाऊ उखाण्यात. लक्ष्मीला हार घालते कमळाचा, निलेश रावांचे नाव घेते, आहेर केला सौभाग्याचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. छान. नाही पण चांगलं.